आज या ठिकाणी आपण सर्वजण एकाच मागणीसाठी आलेलो आहोत. नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाला, पद्मश्री मिळाल्यानंतर 5व्याच तासाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांना मी भेटलो आणि आमच्या मागण्या कुठल्या मांडल्या नाही, तर मी मागणी मांडली, पुणे नाशिक आमची रेल्वे झाली पाहिजे. कारण तळमळ आहे, रक्त आहे, संगमनेरचं रक्त आहे, प्रवरेचं पाणी आहे. हे प्रवरेचं पाणी थांबणार नाही. आज आपण पाहतो इतकी माणसं जमलीत, प्रत्येक जाती धर्माची माणसं आलेली आहेत. हे काही पक्ष पाहून आलेले नाहीत, हे हक्कासाठी आलेले आहेत, हक्कासाठी की आमच्या मुलाबाळांचं पुढं चांगलं होईल. आणि तुम्ही आमची प्रगती थांबवू शकत नाही. वरचा बाप्पा आला तरी थांबणार नाही. आणि साईबाबा आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. पहा माझ्या हा बोटात आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. साईबाबा म्हणत नाही माझ्याकडे रेल्वे आणा, तिकडे नेऊ नका. साईबाबा म्हणतील पहिलं तुमचं बघा, नंतर माझं बघा. कारण तिथं श्रद्धा सबुरी आहे. उगाच काहीतरी भावनिक शब्द वापरून जनतेची दिशाभूल करू नये. बाद झाली ही दिशाभूल. आम्ही कंटाळलो दिशाभूलीला. आता आम्हाला आमचा हक्क पाहिजे, आमच्या हक्काची भाकरी पाहिजे, हक्काची नोकरी पाहिजे, हक्काचा व्यवसाय पाहिजे. आमची मुलं दारिद्र्याने पिडली नाही पाहिजेत. इथून पुण्याला मुलगा शिकायला गेला पाहिजे रेल्वेने दररोज, आणि रेल्वेने आला पाहिजे परत. 2 तासाचा प्रवास आहे, जरूर करतील. मुंबईचे लोक 4 तासाचा प्रवास करतात, आपल्याला 2 तास फार नाही. ही जर रेल्वे झाली तर आपल्या या 3-4 तालुक्यांचा खूप मोठा विकास होणार आहे. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही सर्व मंडळी जोडली जाणार आहेत, संबंध जोडले जाणार आहेत. आणि अशा वेळेस कुणी जर आडवा येत असेल तर त्याला आडवा करा. घाबरू नका, घाबरू नका. यांना आपल्या जीवावर जगायचंय. हे जर बोट पुढं केलं नाही ना, काहीच नाही. मग फक्त एवढंच आहे. तेव्हा या बोटाला घाबरा, त्यांना म्हणाव या बोटाकडे लक्ष द्या. आणि ही रेल्वे झालीच पाहिजे. मी एक कलावंत म्हणून आज या ठिकाणी उभा आहे. तर माझी एक इच्छा आहे कलावंत या नात्याने, महाराष्ट्रभर मी तुमचा प्रचार करील सर्वांचा, की आम्हाला सर्वांनी साथ दिली. परंतु रेल्वे झालीच पाहिजे. रेल्वे आमच्या हक्काची